विनंती? आम्ही त्यांना जी विनंती केली होती की तुम्ही हा राजकीय कार्यक्रम देवळात करू नका, त्यांनी ते ताबडतोब मान्य केला. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला हे विचारलं की आम्ही इथे कार्यक्रम कुठे घेऊ, तर त्यांना सांगितलं की स्टेज कुठे घ्या. त्याच्यामुळे यांनी हे सांगितलं की लोकांना येण्याकरता हा रस्ता चांगला राहील, ते स्टेज तिकडे घेणार होतं. म्हणजे आता काय की शेवटी जर कार्यक्रम होतो आहे तर तो व्यवस्थित झाला पाहिजे. म्हणजे रामरक्षा पठण मंदिरात होणार आणि बाहेर पूर्ण कार्यक्रम. हो. काय नेमकं होणार? म्हणजे साधारण त्यांचे 150 ते 200 लोक जे आहेत हे त्यांचे विशेष निमंत्रित जे राहतील ते मंदिरात येतील. ते मंदिरात येऊन रामरक्षा म्हणतील. रामरक्षा झाल्यावर उद्धवजी आधी दर्शन घेतलं, आरती होईल आणि ते बाहेर जातील. बाहेर गेले की त्यांचा कार्यक्रम आणि मग तो पोलीस आणि प्रशासन यांच्या हातात राहील. काल आपण बोलताना बोललो होते देवेंद्र फडणवीस कराड इथले सदस्य आहे. तुम्ही असं मतसुद्धा व्यक्त केलं होतं की मला वाटत नाही की ते इथले सदस्य असल्यामुळे हा कार्यक्रम या राम मंदिरात घेतात. पण आज तो स्वतः खोडून काढलेला संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया त्यानंतर आपण? नाही, आता कसं आहे की आम्ही धार्मिक काम करणारे साधारण असे नागरिक आहोत आणि राजकारणी लोक काय करतील. आता मला असं वाटलं होतं की आमच्या इथे 2 शोभायात्रा निघतात नागपुरात. एक पोद्दारेश्वरची आहे, ते पोद्दारांचं खाजगी संस्थान आहे म्हणून त्यांनी नाही म्हटलं म्हणून ते आमच्याकडे आले. मी अशी म्हणजे आपला एक सकारात्मक माझा विचार होता. पण त्यांना तिथे करायचं असेल तर ते करू शकतात, ठीक आहे. क्या हुआ? संजय राउत जी आके मिले, क्या सूचना दी और क्या किस तरह से प्रोग्राम का? संजय राउत जी उन्होंने हमको एक पत्र दिया है. वो पत्र में उन्होंने यही कहा है कि आपने जो आपको हमको बताया है कि धार्मिक कार्यक्रम सिर्फ मंदिर के अंदर होगा और राजकीय कार्यक्रम ये अब सामने की जो सड़क है उसके ऊपर स्टेज लगा के होगा. तो हमारे यहाँ पे जो कार्यक्रम होगा उसमें वो सिर्फ राम रक्षा और सिर्फ राम रक्षा पठन का कार्यक्रम होगा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.